8 वाजता मनीषा मिस्टरांना सेक्रेटरींना ते काम पीडब्ल्यूडीचं. दोन कोंबडी नदीकडे डोके गेले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना आळंदी देवाची येथील इंद्रायणीनगर परिसरात उघडकीस आली आहे. मुलाला धमकावून या प्रकाराबाबत कोणालाही काही सांगू नये अशी धमकीही आरोपीने दिल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी आळंदी परिसरातील पीडित 6 वर्षाच्या बालकाच्या 30 वर्षीय वडिलांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष विजय सुकाळी पैवर्ष 19 राहणार इंद्रायणीनगर आळंदी तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सदरचा प्रकार जुलै 2026 पासून 8 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 8:30 वाजेपर्यंत आरोपीच्या इंद्रायणीनगर येथील घरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या 6 वर्षाच्या मुलाला घरात बोलावून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलाने आरडाओरड केल्यानंतर त्याचे तोंड दाबून ठेवले. तसेच या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास आणि पोलिसांत तक्रार केल्यास मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. चाकण औद्योगिक वसाहतीतील कुरुळी तालुका खेड गावातून गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुरुळीमध्ये सोनवणे वस्ती रस्त्यावर एका इमारतीत राहणाऱ्या पती व पत्नी असे दोघांचे मृतदेह राहत्या घरात उशिरा मिळून आले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार पत्नीचा खून करून पतीने टोकाचे पाऊल उचलण्याची बाब समोर आली आहे. दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढमाळ यांच्याशी संपर्क साधला असता याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान स्थानिक पत्रकारांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊयात. रात्री उशिरा याबाबत दक्षिण महाळुंगे पोलिसांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे त्याच्यानुसार या घटनेत प्रियंका महादेव इगवे वय 26 वर्ष आणि तिचा पती महादेव मारुती इगवे वय 35 वर्ष दोघंही सध्या राहणार अमित बदाले यांच्या भाड्याच्या खोलीत कुरुळी तालुका खेड मूळ राहणार केज जिल्हा बीड अशी एकाच घरातून मृतदेह मिळालेल्या पती आणि पत्नींची नावं आहेत. याबाबत दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी खून झालेल्या विवाहिता प्रियंका हिचे वडील बंडू आत्माराम धुमाळ वय 58 वर्ष राहणार शिवनी तालुका आणि जिल्हा बीड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून याच घटनेत मृत्यू झालेला त्यांचा जावई महादेव मारुती इगवे वय 35 याच्यावरती प्रियंका हिच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना पहाटे 4 वाजण्याच्या पूर्वी कुरुळी गावच्या हद्दीत बदाले यांच्या भाड्याच्या खोलीत घडली आहे. सदर यातील फिर्यादी बंडू धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बुधवारी 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:15 ते गुरुवारी 13 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 4च्या दरम्यान कुरुळीमधील संबंधित खोलीत सदरची घटना घडली आहे. फिर्यादी यांचे जावई महादेव इगवे यांनी फिर्यादी यांची मुलगी प्रियंका हिचे कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून किंवा त्याबाबतची माहिती झाल्यानंतर तिचा गळा आवळून सुरुवातीला खून केला. त्यानंतर त्याने स्वतः देखील याच खोलीत टोकाचं पाऊल उचललं. हे दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवलेले आहेत. याबाबतचा अधिक तपास दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत. दरम्यान ज्या खोलीत ही घटना घडली त्याच खोलीत फरशीवरती या घटनेबाबत काही मजकूर लिहिला असल्याची बाब देखील समोर आली असल्याचं समजतंय. याबाबतचा पुढचा तपास दक्षिण महाळुंगे MIDC पोलीस करत आहेत. उसने घेतलेल्या पैशांवरून वाद, आळंदीत तरुणाला दगडाने मारहाण. उसने घेतलेल्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून 2 तरुणांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना आळंदी येथील भाजी मंडई परिसरात घडली. या मारहाणीत एकाने तरुणाच्या मानेवर दगडाने वार केल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्या भावाला कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अक्षय कृष्णा कोळेकर पैवर्षे 27 राहणार कोयाळी तालुका खेड जिल्हा पुणे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुषार मोहन कोळेकर पैवर्षे 26 आणि चैतन्य स्वार्तिक कोळेकर पैवर्षे 21 दोघेही राहणार कोयाळी तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुकानासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्याने पळवली, उत्तर महाळुंगे पोलिसांत गुन्हा. दुकानासमोर उभी केलेली सुमारे 35,000 रुपये किमतीची होंडा स्प्लेंडर प्लस मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना कोरेगाव फाटा येथे घडली. या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सुभाष बबन गाडे पैवर्षे 52 राहणार आसखेड बुद्रुक तालुका खेड जिल्हा पुणे यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरी प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील कान्हेवाडी बुद्रुक येथील स्मशानभूमीत अघोरी प्रकार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तींकडून जादूटोणा केल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. स्मशानभूमीतील लोखंडी जाळीत 2 कोंबड्यांचा बळी देत कापलेला कोहळा, साडी चोळी, बांगड्या, लिंबू आणि मिरच्या यांचा उतारा टाकल्याचे आढळून आल्याचे नागरिकांनी कळवले आहे. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते अनिल उर्फ बंडू सोनवणे यांची पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या सहकार आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र नुकतेच प्रदान करण्यात आले. सोनवणे यांच्या निवडीचे खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. चाकणमधील उद्योजकांसोबत उद्योगमंत्री घेणार बैठक. आमदार रोहित पवार साधणार संवाद. जिल्हाधिकारी यांची पाहणी. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रस्त्यांच्या समस्येमुळे चाकणमधील काही कंपन्या महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यातून रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी चाकणमध्ये येऊन आज पाहणी केली. दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील औद्योगिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उद्योजकांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या न ठेवता त्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्याच्या दृष्टीने रविवारी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता चाकण येथे उद्योजक आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बैठक घेणार आहेत. आमदार रोहित पवार उद्योगांशी साधणार संवाद. चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील लघु उद्योजक त्रस्त झालेले आहेत. या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास कंपन्या राज्याबाहेर किंवा खंडाळा औद्योगिक वसाहतीत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्याचा इशारा उद्योजकांनी दिला आहे. त्यामुळे चाकण सोडून न जाता सरकारवर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी शुक्रवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता चाकण MIDC इथे आमदार रोहित पवार उद्योजकांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. जिल्हाधिकारी व वरिष्ठ यांच्याकडून पाहणी. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा, असे निर्देश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी व MIDCचे मुख्य कार्यकारी अभियंता दीपेंद्र सिंह कुशावाह यांनी दिले आहेत. त्यानंतर गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी व MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी चाकणमध्ये येऊन रस्त्यांची स्थिती आणि उपाययोजना यांची पाहणी केली. यावेळी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी तसेच रस्त्यांच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करून औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करणे, संबंधित कंपन्यांनी त्यांच्या आवारात पार्किंगची व्यवस्था करणे, अतिक्रमण हटवणे आणि या क्षेत्रातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती याची पाहणी करून स्थानिकांशी संवाद साधला. या रस्त्याची मालकी नॅशनल हायवेकडे 45 मीटरची. 45 मीटर्सला त्यांना ॲक्विजिशन करायचं नाही, त्यांना कोणाला पैसे द्यायचे नाही. 45 मीटर त्यांच्या मालकीचं आहे. आम्ही 10 वेळा सांगतो त्यांना, या 45 मीटरला तुम्ही आम्हाला गटर नको, आम्हाला तुमचा ग्रेड सेपरेटर नको, काय नको, अख्खा 45 मीटर डांबर टाका पूर्ण. बघा तुम्ही तुमचा प्रश्न विचारू का नाही, चिंबडी पाटा ही इकडं राजगुरुनगर अख्ख्या 45 मीटरला डांबरीकरण करा पूर्ण, काहीच होणार नाही सर. बरोबर. आता राहिला विषय PMRDA. PMRDAने देऊ पाटा ते देऊ या रस्त्याला 73 कोटी रुपयाचं काम. सेम परिस्थिती पिंपरी चिंचवडचं 90% पब्लिक देऊ मार्गे जाते MIDC. या रस्त्याचं 73 कोटी रुपयाचं टेंडर झाले, BM मातेने काम घेतलं. 6 महिने झाले साहेब, खाडा नाही टाकलेला. चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे. हे उद्योग स्थलांतरित होऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि राज्याची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे राष्ट्रवादी SP पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल माध्यमात पोस्ट केली आहे. उद्योजकांशी उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यांच्या समस्या वेळेत सोडवण्यासाठी विशेष एक खिडकी यंत्रणा उभारावी अशी सूचना केली आहे. औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी आपल्याला दिलेला वारसा राज्यकर्त्यांनी टिकवावा अशी अपेक्षा महाराष्ट्र ठेवत असेल तर त्यात काहीही वावगं नाही, असेही पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले. चाकण MIDC मधील 20 कंपन्यांचे संभाव्य स्थलांतर रोखण्यासाठी आमदार बाबाजी काळे यांचा पाठपुरावा. मंत्रालयात उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट. सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी.
चाकण MIDC परिसरातील सुमारे 20 कंपन्या संभाव्य स्थलांतराच्या मार्गावर असल्याची गंभीर बाब समोर आली असून वाहतूक कोंडी तसेच रस्ते, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे उद्योजकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांनी आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन चाकण MIDC मधील उद्योगांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. वाहतूक पोलीस, MIDC, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा विभाग, PMRDA, MSRDC, नॅशनल हायवे तसेच इतर संबंधित विभागांची संयुक्त बैठक तातडीने घेण्यात यावी अशी मागणी आमदार काळे यांनी केली. या बैठकीत वाहतूक कोंडी, रस्ते व सेवा रस्ते, वाहतूक व्यवस्थापन, पाणी पुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांचा एकत्रित आढावा घेऊन प्रत्येक विभागाची जबाबदारी निश्चित करावी व वेळबद्ध पद्धतीने उपाययोजना कराव्यात अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच चाकण MIDC परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार काळे यांनी केली. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी आमदार काळे यांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत संबंधित विभागांच्या समन्वयातून या विषयावर बैठक घेण्याबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. पुणे पूर्व रिंग रोड प्रकल्पातील मौजे मरकळ व मौजे गोलेगाव येथील शेतकऱ्यांना सेवा रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आमदार बाबाजी काळे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. रिंग रोडच्या इतर भागांमध्ये सेवा रस्ते उपलब्ध असताना मरकळ व गोलेगाव या गावांना त्यापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांची बैठक घेऊन दोन्ही बाजूंना 15 मीटरचा सेवा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त भूसंपादन व आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार काळे यांनी केली. सोळू, मरकळ, गोलेगाव टप्प्यासाठी सुमारे 50.4 कोटींचा अंदाजित खर्च असून या निधीस तातडीने मंजुरी देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप डुबे, पंचायत समिती सदस्य प्रसाद घेणंद, सरपंच पंडित गोडसे सोळू तसेच रिंग रोड कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. हिंजवडी IT पार्कमधून 37 कंपन्या स्थलांतरित झाल्याची जोरदार चर्चा 2 वर्षांपूर्वी सुरू होती. त्यानंतर चाकणमधील 50 कंपन्या बाहेर गेल्याचा दावा करण्यात आला. मात्र आता थेट 20 उद्योजकांनी चाकणमधून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय. पुणे जिल्ह्यातील विशेषतः चाकणमधील उद्योगांवर ही वेळ का येते याचा विचार आता गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. देशातील आघाडीच्या औद्योगिक केंद्रांमध्ये पुण्याचे महत्त्वाचे स्थान आहे. चाकण हे वाहन निर्मिती आणि उत्पादन क्षेत्राचे अग्रेसर केंद्र आहे. पुण्यासह चाकण भागाचा गेल्या काही वर्षात विस्ताराचा वेग प्रचंड वाढलाय. नोकरी आणि शिक्षणानिमित्त देशासह राज्यभरातून होणाऱ्या स्थलांतरामुळे पुण्याचा विस्तार वाढत आहे. मात्र पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याने पुण्याची अवस्था जड झाले ओझे अशी बनली आहे. हिंजवडी IT पार्कमधून 37 कंपन्या दशकभरात बाहेर पडल्याचा दावा हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनने मे 2024 मध्ये केलाय. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांची दुरवस्था ही कारणे त्यासाठी देण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने तातडीने पावले उचलली. याबाबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. अनेक मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. मात्र हेच IT पार्क 2025 मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून वॉटर पार्क बनले. त्यामुळे त्या आधीच्या वर्षात झालेल्या आरडाओरड्यामुळे केवळ घोषणांचा पाऊस पडल्याचे वास्तव समोर आले. आजही IT पार्कमधील पायाभूत सुविधांची समस्या कायम आहे. चाकण हे देशातील आघाडीचे वाहन निर्मिती केंद्र आहे. चाकणमधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित झाल्याचा दावा सप्टेंबर 2024 मध्ये केला होता. चाकणमधील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातून सुमारे 50 कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये स्थलांतरित झाल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे या दाव्याला चाकणमधील उद्योग संघटनेने दुजोरा दिला होता. यावरून चाकणमधील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा मुद्दा केंद्रस्थानी आला होता. त्याबाबत सरकारी पातळीवर अनेक घोषणाही झाल्या. मात्र ताज्या घटनेमुळे चाकणमधील परिस्थिती बदललीच नसल्याचं सिद्ध झालं. चाकणमधील 20 लघु उद्योगांनी आता सातारा जिल्ह्यात स्थलांतरित होण्याचा इशारा दिलाय. यावरून उद्योगांचे स्थलांतर आणि अपुऱ्या पायाभूत सुविधा हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले. मात्र आधीची उदाहरणे पाहता यामुळे सरकारी आश्वासनापलीकडे उद्योगांच्या हाती काय लागेल याबाबत शंकाच आहे. कारण हिंजवडी IT पार्क चाकण औद्योगिक क्षेत्रात उद्योगांच्या स्थलांतराची आवई आधी उठून ही 2 वर्षांनी परिस्थिती जैसे तेपेक्षाही आणखी खराब बनली आहे. त्यामुळे उद्योगांचे स्थलांतर होणार की नाही हा मुद्दा बाजूला सोडल्यास सरकार देशातील आघाडीच्या उद्योग केंद्रांकडे किती गांभीर्याने पाहते हे सध्याच्या या घटनाक्रमानिमित्त समोर आले. हिंजवडी IT पार्क तसेच चाकण औद्योगिक क्षेत्रातील समस्या आणि दुखणे जवळपास एकसारखेच आहे. विविध शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याचा फटका बसत आहे.
राज्य सरकारने 2 वर्षापूर्वी यावर उपाय म्हणून विभागीय आयुक्तांकडे समन्वय साधून पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याची जबाबदारी दिली. त्यांनी याबाबत बैठका घेऊन सर्व शासकीय यंत्रणांची एकत्रित मोठ बांधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या बदलीनंतर ही प्रक्रिया थंडावली. त्यामुळे शासकीय यंत्रणांमधील समन्वयाअभावी पुन्हा पहिले पाढे 55 अशी परिस्थिती बनली आहे. खेड तालुक्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालय मुंबईचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यातील विविध प्रश्न मांडून त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला. बैठकीत चासकमान डावा कालवा अस्थिरीकरणाचे काम सुरू करण्याबाबत तसेच चासकमान उजव्या कालव्यावरील काही अंतरातील लाईनिंग दुरुस्ती, भराव व स्ट्रक्चर दुरुस्ती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच भीमा, भामा व आरळा नदीवरील पूल कम बंधाऱ्याच्या सर्वेक्षणास मंजुरी व तत्वतः मान्यता देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावरील धोकादायक झालेल्या स्ट्रक्चरचे स्ट्रक्चर ऑडिट करून आवश्यक नवीन बांधकाम व दुरुस्ती, सर्व्हिस रस्ते, लोखंडी पूल व आरसीसी पुलांची कामे करण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आल्याचे आमदार काळे यांनी माध्यमांना सांगितले आहे. पिंपरी चिंचवडसह चाकण आणि खेडच्या औद्योगिक पट्ट्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नाशिक फाटाखेड एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी नगरविकास विभागाकडून आज मार्गाचे मार्किंग सुरू झाले असून भूसंपादन प्रक्रियेलाही वेग आलाय. नाशिक फाटा खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ वाहतूक कोंडी सोडवणारा प्रकल्प नसून पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, खेड या संपूर्ण औद्योगिक पट्ट्याच्या विकासाला गती देणारी महत्त्वाची पायाभूत सुविधा आहे. या मार्गामुळे नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चाकण आणि खेड परिसरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करण्यास मदत होणार आहे. पुणे नाशिक महामार्गावर आणि तळेगाव चाकण महामार्गावर अनेक ठिकाणी चिखल असल्यामुळे वाहने स्लिप होत आहेत. खराबवाडी परिसरात गुरुवारी रात्री दुचाकीस्वार घसरून अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. या अपघातात एक ठार तर एक गंभीर असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले असून पोलिसांनी याबाबत अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या वेताळे तालुका खेड येथील श्री सिद्धेश्वर विद्यालय वेताळे भाग शाळा कडधे विद्यालयातील 225 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वह्या व पेन संच असे हे साहित्य आहे. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने निसर्गात भटकंती करण्यासाठी पर्यटक निसर्गप्रेमी धबधब्याखाली मनसोक्त भिजण्याचा आनंद घेण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भीमाशंकर अभयारण्य परिसरात जंगलातील ट्रेकचा करण्याचा आनंद लुटत आहे. खेड तालुक्यातील पश्चिम भागात मंदोशी, टोकावडे, भिवेगाव, भोरगिरी परिसरात सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील खळखळणारे ओढे नाले, ओसंडून वाहणारे धबधब्याच्या सानिध्यात तरुणाईची पावले वळत आहेत. अनेक भाविक भक्त, पर्यटक, ट्रेकर्स पायी भोरगिरीपासून चालत डाकिन्या भीमाशंकराचे दर्शन करून पुन्हा जंगलातून पायी येऊन एक दिवसाचा पावसात भिजण्यासह गुप्त भीमाशंकराचे दर्शन घेत आहेत. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.